का म्हण दारात बसल्या ती सगळी येऊन काय नका शेतावरच बारकी सुद्धा पिला आता तर वेळा लागले ती इकडं पटांगणात दमाने जावा हा ना तर लोक विचारलंय का मॅसेज सरांचा आधी 11ला शाळा होती म्हणून आलता काल परत मग सकाळी शाळा आहे म्हणून मग त्यांची झाली ना गडबड गेली पण शाळेत असू द्या सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळचं वातावरण बघा कुत्री मांजरं हाडक्यार काय माग नुसतं घरात मांजर या कुत्र्यांमुळे त्यांना सोसा नाहीच काय त्याला काय बाहेरची वाटा नाही सारी इतकी बाहेर बसली ती की एवढी जर बाहेर असल्यावर तिचं कसं व्हायचं या ही चार इगडीच आणि बारकी इगडीच करायचं आहे चला कणिक मळून ठेवली या आणि तसल्या ह्याचं भाजी केली आहे काय म्हणतात त्याला राजमा चावल माहिती आहे ना राजमा चावल हाय ना वर राजमा चावलच आहे ना ती राजमा हा राजमा त्याला परसबी म्हणते नाही परसबी राजमाच असं हा राजमा हा तीच की ती घातली शिजाय म्हणजे भाजी शिजली या शिजली आता शेंगदाणा चालल्यात फुटायचं लाईट एवढी ही नाही ना मिक्सर चालत नाही आमचा एवढा मांडायचा आहे का लगेच मी चालली होती कपडे धुवायला तिकडं बारीक म्हणलं काय ना हा ठोंबा लयच मोठा बाबा काय तिकडं पण होतंय का ना काय करायचं तिचं असं मस्तपैकी चाललंय बारीक चांगलं कुठलं का नाही बाई म्हणजे मिळून लय मोठं काढून मिळून त्याच्यामुळं काय व कुठं काय बघाव का नाही काय चाललंय ती बघाव का नाही तुमचं कार्यक्रम त्यांना काहीतरी म्हणायचं होतं पण म्हणलं असतं नको कुत्री सगळी महागच पाळते ती थांबा एकदा चहा करते म्हणजे मला जायला कपडे हे धुवून आज हा 31 डिसेंबर म्हणलं आम्हाला जायला 3 डिसेंबरचं शुभेच्छा हे साल संपलं 2025 साल संपलं ए गप की का तिच्या भागा लागली हा संपलं आज नवीन वर्ष आज संपणार आहे व आज 31 तारीख आहे आज उद्या नवीन वर्ष लागणार आहे उद्या 2026 आहे सगळ्यांना शुभ दिवस जाऊन द्या होय पुढल्या वर्षी वर्ष सगळ्याचं बरोबर पुढल्या वर्षी कोणी दुःखात बोललेलं आहेच होय पुढल्या वर्षी म्हणा की पुढल्या वर्षी की कोण नाही कोणी हाय दुःखात बोललेलं कोणी नाही कोणाच्या संकट हाय कोणी नाही कोणाच्या काहीतरी हाय पुढल्या वर्षी सगळी सुखी म्हणा सगळी सुखी आणि माझ्या चिठ्ठी पुरतं एवढं केलं तसंच आहे या काय आहे भीच आहेत ना वाटाणा घातलं शिजायला हं पोरांनी खाल्लं तीच हं याला म्हणले मला वांग खायचे हं मग ते वांग खाल्लं काय चला असं मस्त कसं मग शेंगदाणा नाही टाकले काहीच नाही ते शिजलं की आता तसंच आपलं केलं एकटी पुरतं खाल्लं बापूंला चहा प्यायचा होता नाही प्यायला कुठे गेलं काय माहिती गायबच झालं नळ्या घेऊन आलतं तिकडून आणि तिकडं काम चालू आहे त्यांचं मला दाखवते काय चाललंय तिकडं आंघोळीला पाणी इसणून द्यायचं इकडं आहे आमचं कडीपत्त्याचं झाड पाणी तापलंय त्यांना इथं बापू चहा झालाय चला आणि का इथं कडवळ टाकलंय आमचं भिजवायचंय आज आता तळ आटलं की सगळं नीट करावं लागतं काल टाकून घेतलंय चला या लवकर पाणी लय कडक टाकलंय सकाळ सकाळचं असं काय नाही काय सगळं त्याची कामं चालू असते ती ज्याने त्याने आपापली कामं वाटून घेतलेले आहेत आपलं आपण करायचं बाहेर पण इतकी थंडी वाजते ना बेमाप थंडी आहे
थंडीमुळं काहीच सुसा नाही. जितकी थंडी वाटते तितकं माणूस जास्त ही होते. धरा डबा दिसता की तुमच्याकडे मी आता. बापूला सांगायचं आणायला. चपात्याचा डबा हेतच आहे की. हा पालता घातला होता ना. घासावं लागेल ती. पोरांना चपाती केली म्हणजे खाते मी आता. गिरबा काल गेलता काय तुम्ही कुठं? नाही रानात गेलता काय? लाकडं रानात नाही गेली. नाही का? ती जोडी बसली आल्यावर जोडलं का? हाय दिवस मावळून गेला. ते काय झालं सगळ्यात पायपा निष्ठायच्या सारख्या. त्याच्यामुळं काल पोरं पण घरी होती, सगळीच घरी होती. बापू होतं तिकडंच हॉटेलवर. वाढूळ होतं, आम्हाला सोडवाय आलं होतं. केव्हा आलं काय माहिती परत ना मग. सध्या सगळ्यांना गुड मॉर्निंग, बाय, शुभ सकाळ.